कारंजा मानोरा कारंजा मानोरा जिल्हा वाशिम या मतदारसंघातून आता या सई प्रकाश डहाके भाजपच्या या विजयी झालेल्या आहेत आणि या विधानसभेची जी निवडणूक झाली त्या संदर्भातली एक थोडीशी माहिती आम्ही आपणास देत आहोत. कारण ही एक ऐतिहासिक माहिती आहे आणि ही माहिती प्रत्येक ठिकाणी उपयोगी येणारी अशी एक माहिती आहे. तेव्हा यासाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्या लोकांनी अर्ज दाखल केले, किती लोकांनी माघार घेतली, उमेदवार कोण कोण होते, त्यानंतर कुणाला किती मतं पडली आणि कोण किती मतांनी विजय झालं, ही सर्व माहिती यामध्ये आम्ही आपणास सादर करणार आहोत. तर आता कारंजा मानोरा या जिल्हा वाशिम या मतदारसंघामध्ये भाजपच्या सई प्रकाश डहाके या विजय झालेले आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये. तर आता ह्या निवडणुकीसाठी एकूण 61 जणांनी अर्ज भरले होते. 61 आणि त्यामध्ये एकंदरीत 12 लोकांचे अर्ज रिजेक्ट झाले. रिजेक्ट म्हणजे ते व्यवस्थित भरले नाही. निवडणूक आयोगाच्या लोकांनी ते अर्ज नाकारले आणि त्यापैकी 16 जणांनी विथड्रॉल केलं. विथड्रॉल म्हणजे अर्ज मागे घेतले. आता 16 जणांनी अर्ज मागे घेतले, ते कसे घेतले? पैसे घेऊन घेतले का काही आमिष दाखवून घेतले की एखाद्याला पाठिंबा देण्यासाठी घेतले की तसेच घेतले, हे काही सांगता येणार नाही आहे. तर त्यामध्ये शेवटी जे 33 राहिले उमेदवार, या 61 पैकी हे 12 रिजेक्टेड गेले, त्यानंतर 16 विड्रॉल केले, 28 आणि त्यामधून परत 33 जे उमेदवार राहिले. तर त्यामध्ये काही लोकांनी डबल 3 असे अर्ज भरले होते. त्यामुळं मग शेवटी 27 उमेदवारच राहिले. कारण एक 4 जे अर्ज आले होते, 6 अर्ज ते डबल लोकांचे अर्ज होते. म्हणजे एखाद्या उमेदवाराने 2 वेळेस 3 वेळेस अर्ज जर भरला तर मग तो त्याला हे म्हणजे तो अर्ज एकच धरतात. 4 अर्ज दाखल केले तरी नाव एकच असतं आणि म्हणून हे 27 जण उभे राहिलेले होते. म्हणजे आता ते 27 जणांमध्ये ही विधानसभेची निवडणूक झाली. आता ह्या 27 पैकी 4 जणांवर पोलिसामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळं हे 24 अधिक 4 म्हणजे 23 आणि 4 27, 23 हे लोक होते. आणि त्याच्यानंतर हे जे 4 म्हणजे ज्यांच्यावर पोलिसामध्ये गुन्हे दाखल आहेत, हे 4 जण होते. सिद्धार्थ विश्वनाथ देवारे, वर्षा गोपीनाथ राठोड, निलेश प्रल्हाद राठोड आणि मोहम्मद युसूफ पंजानी. तर या चौघांवर हे गुन्हे दाखल होते, परंतु यांचा अर्ज कामच राहिले. तर हे मोहम्मद युसूफ पंजानी जे आहे ते ऑल इंडिया मजलिस ई मुस्लिमन या पार्टीचे उमेदवार होते. तसेच त्यानंतर या सई प्रकाश डहाके या भाजपच्या होत्या. त्यानंतर सुनील केशवराव धाबेकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आणि नायक राजेंद्र पटणी हे शरद पवार गटाचे उमेदवार होते. यांच्यामध्ये प्रमुख लढत होती आणि यामध्येच प्रमुख लढत झाली. बाकीच्या उमेदवारांना काही विशेष इतकी मतं पडलेली नाही. तरीही आपण बघू की ह्या सई प्रकाश डहाके यांना 85,005 इतकी मतं त्यांना मिळाली आणि त्या विजयी झाल्या. त्यानंतर त्यांच्या जवळचे जे शरद पवार गटाचे नायक राजेंद्र पटणी होते, यांना 49,932 इतकी मतं मिळाली आणि त्यांचा एक पराभव झाला. त्यानंतर हे मोहम्मद युसूफ पंजानी जे होते, त्यांना 31,042 इतकी मतं मिळाली आणि ते पराभूत झालेले आहेत. त्यानंतर हे आपले सुनील केशवराव धाबेकर वंचित बहुजन आघाडीचे यांनी चांगली मतं मिळवली.
यांना 24,412 इतकी मतं मिळाली. तर खरी लढाई ह्या चौघांमध्येच झाली आणि एकंदरीत जर बघितलं तर ह्या सई प्रकाश डहाके यांच्या विरोधकांना लाखाच्या वर मतं मिळालेली आहेत. म्हणजे 50,000 जवळ-जवळ नायक राजेंद्र पटणेला मिळाली, 25,000 सुनील केशवराव धाबेकरला मिळाले आणि 31,000 मोहम्मद युसूफ पंजानी यांना मिळाले. म्हणजे 1,00,000 1,000 किंवा 2,000 असे जे मतं आहेत त्यांच्या विरोधात आहेत. तरी हे विरोधक एकवटले नाही म्हणून 85,005 मतांनी त्या सई प्रकाश डहाके या निवडून आलेल्या आहेत. आता यावेळेस जे उमेदवार उभे होते त्यांची एक माहिती बघू. इतके उमेदवार हे 27 उमेदवार कशाला उभे राहिले हे समजत नाही. खरी लढाई तर 4 जणांमध्ये होती. त्यामध्ये आता त्यांची एक नावं किंवा यादी सांगतो. त्यामधून कोणाला किती मतं पडली आणि ह्या उमेदवाराने उभं राहायला पाहिजे होतं का? हे यामधून तुम्हाला समजेल. हंसराज श्रावण शेंडे यांना 218 इतकी मतं मिळाली. हे एक उमेदवार होते. त्याने विनोद पंजाबराव नंदगवळी यांना 233 इतकी मतं मिळाली. त्यानंतर विजय बाजीराव वानखेडे यांना 144 मतं मिळाली. रामकृष्ण रामेश्वर धाये यांना 185 मतं मिळाली. राजकुमार नारायण उजाडले यांना 825 मतं मिळाली आणि रमेश पांडुरंग नखाले यांना 375 मतं मिळाली आणि प्रमोद श्रीराम ठाकरे यांना 717 मतं मिळाली. प्रकाश रामराव इंगळे यांना 207 मतं मिळाली. पुखराज घनश्याम जानमोडे यांना 824 मतं मिळाली. देवश्री उत्तम चव्हाण यांना 272 मतं मिळाली, 212 मतं मिळाली. त्यानंतर गजानन रामजी पवार यांना 635 मतं मिळाली. गजानन काशीनाथ अहमदाबादकर यांना 177 मतं मिळाली. संतोष हरिभाऊ दुर्गे यांना 148 इतकी मतं मिळाली. त्यानंतर रामकृष्ण पांडुरंग साळोखे यांना 181 मतं मिळाली. त्यानंतर ययाती मनोहर नाईक यांनी एक चांगली मतं मिळवली. यांना 7,962 इतकी मतं मिळाली आणि मनीष रंजन पवार यांना 371 इतकी मतं मिळाली. बापूसाहेब कृष्णाजी साबळे यांना 208 इतकी मतं मिळाली आणि प्रदीप कुमार गुलाबसिंह चव्हाण यांना 455 इतकी मतं मिळाली. सुनील केशवराव धाबेकर यांना 24,412 इतकी मतं मिळाली आणि किशोर विठ्ठल पवार यांना 812 इतकी मतं मिळाली आणि सई प्रकाश डहाके यांना 85,005 इतकी मतं मिळाली. प्रकाश काशीराम आठवले यांना 536 इतकी मतं मिळाली. नायक राजेंद्र पटणी हे शरद पवार गटाचे होते. त्यांना 49,932 इतकी मतं मिळाली आणि सिद्धार्थ विश्वनाथ देवारे यांना 327 इतकी मतं मिळाली. वर्षा गोपीनाथ राठोड यांना चांगली 1,087 इतकी मतं मिळाली आणि निलेश प्रल्हाद राठोड यांना 1,173 इतकी मतं मिळाली आणि मोहम्मद युसूफ पंजानी जे आहेत त्या AIMचे त्यांना 31,042 इतकी मतं मिळाली आणि नोटाला 753 इतकी मतं मिळवली. तर या मतदारसंघामध्ये कारंजा, मानोरा, जिल्हा वाशिम या मतदारसंघामध्ये या सई प्रकाश डहाके या विजयी झाल्या. त्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन. आता या मतदारसंघातील जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांना सारखं तत्पर राहावं लागणार आहे. कारण आता संपूर्ण भाजपाची सत्ता राज्यात जरी आली असली तरी भाजपमार्फत अधिकाधिक निधी मिळवून या मतदारसंघाचा एक नंदनवन कायापालट करण्यासाठी तयार राहतील असा एक विश्वास सर्व लोकांना आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील त्या तत्पर राहतील अशी एक लोकांना विश्वास आहे. कारण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतं त्यांना एकट्यांना दिलेली आहेत. आमचं ATM न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. या चॅनलवर आलेले एक नवनवीन व्हिडिओ बघा
आणि हे चॅनल पूर्णपणे बघत राहा, हे व्हिडिओ जे असतात ते. आणि त्यानंतर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.